हाय हॅलो नमस्कार, मधुराणी व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आणि खूप दिवसाचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की होम टूर द्या। सो फायनली तुमच्यासाठी आज होम टूरचा व्हिडिओ येत आहे। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आता सुरुवात करूया माझ्या छोट्याशा 2 BHK अशा रो हाऊसची। सो हा चालू केलंय का? हा। सो हा आहे दरवाजा, मेन डोअर बाहेरचा जो पॅसेज आहे तो, आणि आता इथे गेट केलेला आहे सो तुम्ही एंट्री करू शकतात। हा इकडे इथे आम्ही अशा प्रकारे शू रॅक केलेली आहे व त्यावरती मस्त अशी झाडं लावली, थोडं मागे सर, आणि सायकल लावायला छान अशी। सो हा आपला दरवाजा मेन डोअरचा, आणि हे बनवलेलं DIY आहे। वेलकम माय स्वीट होम। तर सगळ्यात पहिले इकडे आहे आपलं वॉच वरती, आणि त्यानंतर इथे छोटासा टेडी लटकवलेला आहे। वरती एक DIY आहे जे मी केलं होतं। त्यानंतर तुम्ही बघू शकतात हे जे कर्टन आहेत ना, थोडं, तर हे कर्टन आहे साडीचे जे मी घरी बनवलेले होते, आणि हे पण घरी बनवलेले आहेत। सो एक सिंपल असा आम्ही कॉट ठेवलाय ज्याच्यामध्ये आमचे अंथरुणाचे कपडे असतात बस, कारण की हॉल छोटा आहे, बसायला थोडीशी मोकळी जागा मुलांना खेळायला हवी, त्यामुळे छोटंसं हे पण DIY आहे जे मी घरी बनवलेलं आहे। हे पण DIY आहे जे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल। सो एकच खुर्ची ठेवलेली आहे इथे। त्यानंतर ना TV इकडे लावलाय, इकडे हे माझ्या सासू सासऱ्यांचे फोटो आहेत। त्यानंतर हे आहेत कपाट। सो हे आहे आमचं कपाट जे आम्ही बनवून घेतलेलं आहे। वरचं जे सेक्शन जे पूर्ण फाईल साठी बनवलेलं आहे, हा आमचा TV युनिट होता, कारण की आमचा छोटा TV जो आधी होता आणि नंतर आम्ही मोठा घेतला। तर इकडे जो हा टेबल आहेत ना, तो आता आम्ही काही वस्तू ठेवण्यासाठी किंवा स्टडी टेबल म्हणून आता मुलं यूज करतात। आणि हे सगळं जे काही आम्हाला रेग्युलर यूज साठी लागणारे जे आहे ते कपाट आम्ही इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर ही एक गादी आहे जी की बसण्यासाठी, आणि नंतर रात्रीच्या वेळेस अंथरूण म्हणून पण त्याचा उपयोग करतो। सो हे एक छोटंसं केलेलं आहे। आणि इथे आहे मस्त असा आमचा मनी प्लांट जो की आता वरती अशा पद्धतीने जाईल। सो अशा पद्धतीने हा आमचा हॉल आहे। आणि हॉल मधून एंट्री केल्यानंतर, सो हा हॉल संपतो। हॉल मधून एंट्री केल्यानंतर इकडे आहे जिना, ज्या वरती जाण्यासाठी वरती 2 रूम आहे। इकडे आहे बाथरूम, इकडे आहे टॉयलेट जे की शेजारी शेजारी आहे। मध्ये मोकळा असा पॅसेज आहे। तर या बाजूला आहे छोटासा आरसा। इकडे आमची शिडी आहे जी आम्ही अशी बांधून ठेवली जेणेकरून मुलांच्या अंगावर पडायला नको। इथे छोटासा माझा मेकअपचं सामान आहे अशा पद्धतीने, आणि इथून स्टार्ट होतं आमचं किचन। सो किचनच्या सुरुवातीला इथे मस्त असं एक DIY लावलेलं आहे। किचनचा फुल व्हिडिओ आपण बघितलाच होता, तर छोटासा आता तुम्हाला दाखवते म्हणतात। सो चला आता इकडे किचनची एंट्री होते। किचन मध्ये ही लोखंडी रॅक आहे, त्यावरती सगळं असं काही सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे। त्यानंतर या बाजूला मी माठ ठेवते, इकडे काही गोष्टी आहेत। त्यानंतर हे अन्नपूर्णा देवीचा मंत्र जो पण DIY मध्येच केलेला आहे। हे आहे आपलं किचन। सो किचन वरती गॅस, थोडीशी भांडी आहेत, फिल्टर पाण्याचं अशा पद्धतीने। ही सगळी जी अल्युमिनियमची डब्बी जी वरच्या लेफ्ट वरती ठेवलेली आहे, हे पण छोटंसं केलेलं होतं अशा पद्धतीने। इकडे स्टीलची रॅक, सगळ्या प्लास्टिकच्या गोष्टी आहेत त्या इथे आहे, आणि इकडे आपला फ्रीज वरतीही अशा पद्धतीने ऑर्गनाइज केले। सो हे आहे आपलं किचन। आता जाऊया आपण वरती। तर इकडे वरती म्हणजे किचन मधून आपण परत पुढे आल्यानंतर ना वरती जाण्यासाठीचा जिना बनवलेला आहे। मी बोलत होते पण माईकचा काही आवाज येत नव्हता, त्यामुळे इथे व्हॉइस ओव्हर करावा लागतोय। सो वरती आहे 2 रूम। तर गेल्यानंतर डायरेक्ट पहिला जो रूम लागतो, जो बेडरूम आहे, त्याला गॅलरी अटॅच नाही आहे। तर या रूममध्ये ना आम्ही देवघर ठेवलेले आहेत, आणि काही अशा वस्तू
ज्या म्हणजे मशीन आहे, कपाट आहे, धान्य आहेत, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या या रूममध्ये ठेवलेल्या आहे, कारण की झोपायला वगैरे कोणीही या रूममध्ये नसतं. देवघर असं हे मी नवीनच घेतलेलं होतं, 2 वर्ष होत आले. तर हा टी व्ही आहे जो की आमचा जुना, पण मुलं यावरती व्हिडिओ गेम खेळतात त्यामुळे तो तसाच ठेवलेला आहे. आणि ही फार जुनी अशी आईंची मशीन आहे आणि कधीतरी आपल्याला ती कामं येते बऱ्याच गोष्टी बनवायला. लसूण आहे, ओला होता म्हणून मी तो तसाच ओपनमध्ये ठेवलेला आहे. आणि DIY बनवण्यासाठीच्या बऱ्याच गोष्टी यामध्ये असतात. सो मशीनच्या बाजूला हे कपाट आहे आणि कपाटात सगळे माझे कपडे आहेत आणि इथे सगळं जे वरती दिसतंय ते माझ्या DIYचं सामान आहेत. बंद कर. लॅफ्ट आहे, त्यावरती आम्ही सगळं जे काही कधी तरी लागणाऱ्या गोष्टी, मुलांची गाडी पण आहे, तर अशा गोष्टी इथे ठेवले. एक धान्याची लोखंडी जे आहेत ना ते वालं ड्रम ठेवलाय आणि इथे कांदे ठेवले, एक कोठी आहे. सो अशा वस्तू या सगळ्या या तर इथे आहे छोटासा स्टोअर रूम. तर या स्टोअर रूम मध्ये इथे वॉशिंग मशीन ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे आहेत टॉयलेट, बाथरूम, जे दोन्ही बेडरूम मिळून अटॅच आहेत अशा पद्धतीने. आणि त्यानंतर त्यानंतर हे आहे इकडे बेडरूम. तर अशा पद्धतीने हा आहे आमचा बेडरूम. इकडे इथे एक कपाट आहे, तिथे मुलांचं सगळं स्टडीचं सामान, कम्प्युटर आणि एक चेअर ठेवलेली आहे त्यांच्या अभ्यासासाठी. आणि अशा प्रकारे हे बेडरूम आहे. इकडे आहे ड्रेसिंग टेबल आहे, अनुचा फोटो, माझा मोठा मुलगा. आणि त्यानंतर हे आहेत माझ्या लग्नात मिळालेलं गिफ्ट. सगळ्या माझ्या फ्रेंड्स आहेत यामध्ये. सो खूप मस्त आठवणी आहेत या फ्रेम मध्ये. असं आहे वायफाय आणि जे CCTV कॅमेरे आहेत आमच्या कॉलनीतले त्याची सिस्टीम पण आमच्याच घरात केलेली आहे. सो आता गॅलरीत जाऊया. सो इकडे बेडरूम मधून गेल्यानंतर गॅलरी आहेत. अशा पद्धतीने ही जी गॅलरी आहे, तुम्ही गॅलरी भरपूर वेळा बघितली असेल. इथे खाली पण एक तुळस आहे आणि वरती पण एक तुळस लावलेली आहे. आणि त्यानंतर मस्त असा तुम्हाला गॅलरीचा व्ह्यू देते. स्पायडरचे भरपूर झाडं आहेत, जेड प्लांट वगैरे, आपला मोगरा, आणि खूप छान कळायला लागल्यात आता आपल्या झाडांना. आणि इकडे आहेत गुलाबाचं झाड, जास्वंदीचं, त्याला आहे बेडरूम मधून वरती जाण्याचा. हे जुनी सायकल आणि काही साहित्य ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे आहे आमचं टेरेस. सो टेरेसवर अशा पद्धतीने झोका आणि बाजूला पण आहे मस्त असा लॉन्स. सो अशा पद्धतीने आपल्या घराची होम टूर तुम्हाला शेअर केली. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशी कोरफड पण लावलेली आहे. आपल्या मस्त पाण्याच्या 2 टाक्या, इथे पण मोठी अशी कोरफड आहेत. सो असा सगळा आपला व्ह्यू. समोर एक बिल्डिंग, बाजूला लॉन्स आणि मुलांसाठी खेळण्यासाठी दोघांसाठी झोके आहेत. सध्या भरपूर ऊन आहे, तसे आमचे सगळे रो हाऊस या ठिकाणी.